मनसेच्या 8 जागा आणि शिवसेनेच्या हातावर मोजण्या इतक्या जागा. मित्रांनो, एम-आय-एम हा महाराष्ट्रात सर्वात मोठा दुसरा पक्ष ठरला आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये. लक्षात घ्या, राज ठाकरे जे प्रत्येक निवडणुकीला पक्ष बदलत असतात, आपल्या भूमिका बदलत असतात आणि उद्धव ठाकरे यांनी तर आपल्या पक्षाची जी काही ठाम भूमिका होती तो पक्षच विसरला, भूमिकाच विसरली आहे. परंतु दुसरीकडे एम-आय-एम हा पक्ष सातत्याने काम करत आहे. दिन ओवेसी यांना देखील शुभेच्छा दिल्या पाहिजेत, कारण की त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आहे, ज्या तत्वावरती काम केलं आहे, त्या तत्वांना अनुसरून सर्व मतदार त्यांचा एकवटला आणि तब्बल 125 जागा या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मिळवलेला आहेत. ही एक चपराक आहे उद्धव आणि राज ठाकरे यांना, कारण की हे दोघं ज्या पद्धतीची भाषा करतात, ज्या मराठी माणसाच्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय असं दाखवतात ना, यांना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जो पक्ष दुसऱ्या राज्यातून त्याची उत्पत्ती झाली आहे आणि हा पक्ष महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी निवडणूक महानगरपालिका, या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष जर कोणता असेल तर तो आहे एम-आय-एम. त्यांनी जवळपास 125 जागा, म्हणजेच महाराष्ट्रामधील जवळपास प्रत्येक महानगरपालिकेमध्ये त्यांचे सदस्य आता बसणार आहेत. एम-आय-एमचे सदस्य नगरसेवक म्हणून काम करणार आहेत. मित्रांनो, जे राज ठाकरे गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये राजकारणामध्ये आहेत आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काहीतरी नवीन भूमिका घेऊन ते जनतेसमोर येत असतात. त्यांच्या सभेला तर प्रचंड गर्दी होते, परंतु सबंध महाराष्ट्रामध्ये 20 ते 25 नगरसेवक निवडून आणण्याची त्यांची पात्रता नाही आहे. ते कुठे कमी पडलेत त्यांचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांचं निरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. उद्धव ठाकरे ज्यांची शिवसेना ही जवळपास 1997 पासून 2022 पर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा होता. शिवसेनेला लोकांनी प्रेम दिलं होतं, परंतु बाळासाहेबांच्या पश्चात स्वर्गीय बाळासाहेबांच्या पश्चात उद्धवजी ठाकरे यांना म्हणावा तसा जनादेश भेटला नाही, कारण की उद्धव ठाकरे यांना जी काय पद आणि सत्तेची हव्यास आहे त्याच्यामुळं कधीच बाळासाहेबांनी सत्तेसाठी कोणाचे तळवे चाटले नाहीत. परंतु हे उद्धव ठाकरे सत्तेसाठी NCP, काँग्रेस कोणी सोडलं नाही. कोणासोबतही यांनी युती केली आणि जे काही पक्षाचे तत्व आणि पक्षाचा जो काही मूळ पाय होता या पायापासून ते सरकत गेले आणि लोकांनी देखील त्यांना त्यांची जागा दाखवली. याच्या उलट जो एम-आय-एम आपल्या तत्वावरती, आपल्या निर्धारावरती संत गतीने काम करत राहिला आणि हाच एम-आय-एम पक्ष आता संबंध महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तब्बल 125 जागासोबत निवडून आला आहे. तुम्ही काही म्हणा, BJPची बी टीम म्हणा, अगर काही म्हणा, त्यांनी त्यांची तत्व सोडली नाहीत. आज सत्ता काबीज करण्याचं स्वप्न ते बघत राहिले आणि त्यांनी ही करून देखील दाखवलं. परंतु दुसरीकडे आणि मराठी माणूस यांच्या जीवावरती राजकारण करणारे दोघे भाऊ समेटले आहेत. दोघे भाऊ सध्या राजकारणातून हद्दपार झाले आहेत असं देखील म्हणावं लागेल.